नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन आणि सायलीने पनवेलमध्ये एक मोठा फ्लॅट घेऊन ते तिथे जाणार असल्याचे समोर आणलेले असते. तेव्हा प्रताप आता रविराजला समजावतो आणि म्हणतो की अरे रविराज, मुलं जर मोठे झाले तर त्यांनी त्यांचा निर्णय स्वतः घ्यायला पाहिजे आणि जर वेगळं राहून ते सुखी होत असेल तर राहू दे ना रे रविराज त्यांना वेगळं. कल्पना म्हणते की मनाने वेगळं होण्यापेक्षा जर वेगळं राहून मनाने चांगलं राहिलं तर ते कधीही चांगलं नाही का. ते ऐकताच आता प्रिया म्हणते की मामी, याला वेगळं होणं नाही तर घराचे तुकडे करणे म्हणतात आणि या सायलीला ना हे तोडफोड चांगलीच जमते, कारण तिला कायम सवयच आहे याची, असे आता प्रिया ही सायलीला बोलते. प्रिया म्हणते की आज जर मी अर्जुनची बायको असती तर मी सगळ्यांना म्हणजे अर्जुनला ठणकावून सांगितलं असतं की अर्जुन तुला वेगळं व्हायचं तर हो, पण मी माझ्या पूर्ण आजीला आणि माझ्या मामा मामीला सोडून कुठेही येणार नाही. अर्जुन आता ते बोलणे ऐकतो. सायली अर्जुनकडे बघते तर अर्जुन डोळे मिचकावून सायलीला थांबवतो. तेवढ्यात आता प्रिया म्हणते ही सायली ना एक नंबरची स्वार्थी आहे, स्वार्थी. ते ऐकताच प्रताप म्हणतो की अगं पण यामध्ये आम्हाला कुठला स्वार्थ वाटत नाही प्रिया. तेव्हा आता प्रिया देखील अवाक होते आणि प्रतापकडे बघू लागते. प्रताप म्हणतो उलट याने म्हणजे अर्जुनने जे काही केलं ते सगळ्यांच्या चांगल्यासाठीच केलं असंच आम्हाला वाटतंय. कल्पना म्हणते की आणि तसंही आम्हाला मुलांच्या आनंदावर विरजण घालावं असं नाही वाटत. आणि ते ऐकताच आता रविराज म्हणतो की जर असं असेल तर अर्जुन आणि सायली तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी अभिनंदन आणि गोड गोड शुभेच्छा. आणि तेवढ्यात आता लगेच अर्जुन सुद्धा आता रविराजचे आभार मानतो. तर आता सायली म्हणते की तुम्ही सगळे बसा, मी लगेच जेवण गरम करून आणते. तर विमल आता सायलीला थांबत म्हणते की सायली ताई आता तरी थांबा आणि आमचं आम्हाला करू द्या. कल्पना म्हणते बरोबर आहे सायली, आता आम्हाला देखील सवय व्हायला हवी, कारण तू आता स्वयंपाकघरात यापुढे राहणार नाही तेव्हा आम्हाला सुद्धा सवय व्हायला हवी. तर अश्विन म्हणतो की अगं करू दे ना तिला काम मम्मा. अश्विन हसतच म्हणतो की नंतर तिला आणि दादाला मस्त प्रायव्हसी मिळणार आहे. तेव्हा आता बोट करत अर्जुन म्हणतो की अरे आम्ही जवळच इथे शिफ्ट होतोय, तेव्हा तू कधीही आम्हाला डिस्टर्ब करायला येऊ शकतोस. हसतच अश्विन म्हणतो येणारच आहे. इकडे आता प्रिया ही अस्मिताला खुणावते आणि दोघेही बाजूला येतात आणि बोलू लागतात. प्रिया म्हणते की अगं अस्मिता, आपण जे ठरवलं होतं त्याच्या विरुद्ध अगदी भलतंच होऊन बसलंय. तेव्हा आता घाबरतच अस्मिता म्हणते की रविराज काका जसं म्हणाला तसं जर खरंच ज्युनियर अर्जुन आला तर. प्रिया म्हणते की ए गप्प बस अस्मिता. प्रिया म्हणते की काय विषय चालला होता आणि हा फ्लॅटमध्येच कुठून आला. तर अस्मिता म्हणते काय माहिती मला. अस्मिता म्हणते एका पद्धतीने बरंच झालं, तसंही दररोज मला आता त्या सायलीचं तोंड बघता येणार नाही. प्रतिभा म्हणते सायली तुझं घर म्हणजे नवीन घर, त्यामध्ये काही वस्तू लावण्यासाठी जर तुला मदत हवी असेल तर मला सांग ना, मी येईल बरं का. प्रतिमा म्हणते की माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. अर्जुन म्हणतो की आता मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद लागणार आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला असे तुमचे कोरडे आशीर्वाद नकोय, तुम्ही एका छोट्याशा नोट्समध्ये मला तुमचे बेस्ट विशेष आणि आशीर्वाद लिहून हवेत. तर आता सगळेजण अर्जुनकडे बघू लागतात. अर्जुन म्हणतो की तुम्हाला या नोट्समध्ये जे काही लिहायचे ते लिहा आणि खाली तुमची सही करा. सगळ्या नोट्स आम्ही आमच्या नवीन घरात लावू म्हणजे नेहमीच आम्हाला सगळ्यांची आठवण येत राहणार, असे अर्जुन सगळ्यांना सांगतो. तर तेवढ्यात अस्मिता म्हणते की अरे दे ना नोट्स अर्जुन, पहिली सुरुवात मी करते. हसतच अर्जुन म्हणतो यस. तर आता सायली अस्मिताला नोटपॅड देते आणि आता सगळ्यांना सायलीने एक पेज आणि लिहायला पेन दिलेला असतो. इकडे आता कल्पना विचार करत म्हणते की पण मनातल्या शुभेच्छा एवढ्या कागदावर लिहिणं खूप कठीण आहे बरं का. पण तरीसुद्धा कल्पना म्हणते मी प्रयत्न करते बरं का अर्जुन. सायली आणि कल्पना आता तिच्या शुभेच्छा कागदावरती लिहू लागते. इकडे आता तेवढ्यात सगळेजण लिहित असताना अर्जुन म्हणतो की आमच्या घरासाठी आम्ही सुद्धा मेमरी नोट लिहिणार आहोत. तन्वी म्हणते तुमच्या घरासाठी तुम्हीच का नोट्स लिहिणार आहात. सायली म्हणते की अगं मग आमच्या सगळ्यांच्या आठवणी भिंतीवर कायम एकत्र राहतील ना. आणि आता सगळेजण कागदावरती नोट्स लिहित असतात. तर प्रिया एकवार सगळ्यांकडे नजर फिरवते आणि पुन्हा आता त्या नोट्समध्ये शुभेच्छा बेस्ट विशेष लिहू लागते. आणि आता सगळ्यांनी सह्या केलेल्या असतात. तर आता पटकन अर्जुन आता ते सगळे कागद गोळा करतो आणि सायलीचा पेपर समोर धरत म्हणतो सायली, यामध्ये तू अशी सही करते का, तुझी सही जरा वेगळी दिसते ग.
तर आता सायली अर्जुनकडे बघते आणि म्हणते की माझी सही तर अशीच आहे. अर्जुन म्हणतो की अशी? तर सायली म्हणते हो. आता प्रियासुद्धा त्यांच्याकडे बघू लागते. तर आता प्रताप म्हणतो काय झालं अर्जुन? तर अर्जुन म्हणतो की 1 मिनिट सायली हे पकड बरं, आणि अर्जुन आतमध्ये जातो. अर्जुन आतमध्ये जाताच अस्मिता विचार करते आणि म्हणते की अरे अर्जुन असा का आतमध्ये गेला, याचं नेहमीच काही ना काही चालू असतं बरं का. आणि आता अर्जुनने डिवोर्सचे पेपर आणलेले असतात आणि तो पेपर आणि सायलीचा कागद समोर धरत अर्जुन म्हणतो की या दोन्ही सह्या वेगळ्या कशा सायली? सायली म्हणते की अहो पण माझी सही तर अशीच आहे, अगदी शाळेत असल्यापासून मी अशीच सही करते. इकडे आता अर्जुन म्हणतो की समोरासमोर बघितलं तर काही वाटत नाही, पण अगदी जर निरखून बघितलं ना या दोन्ही सह्या वेगवेगळ्या आहेत. आणि ते ऐकताच आता रविराज म्हणतो की बघू. तर अर्जुन ते पेपर्स आता रविराजकडे देऊ लागताच पटकन प्रिया उठून उभा राहते आणि म्हणते की जाऊ द्या ना बाबा, हे बघा हे अर्जुन आणि सायली चालले तर मामा मामींची काय अवस्था झाली ते बघा अगोदर. हे काय बघताय? मामा मामींना किती त्रास होतोय, पण अर्जुनला त्याची काही पडली का बघा ना तुम्ही. प्रिया म्हणते की मला काय वाटतंय आता आपण निघायला हवं, चला आपण निघूयात. तर अस्मिता म्हणते अगं असं काय करतेस तन्वी, अजून तर जेवणं राहिली आहेत ना. जाऊ दे ग अस्मिता, अगं अर्जुनची अनाउन्समेंट ऐकून ना माझी भूकच मिली आता. आणि तेवढ्यात आता प्रिया प्रतिमाचा हात धरत म्हणते की चल आई. तर रविराज म्हणतो की तन्वी अगं अर्जुन आणि सायलीच्या निर्णयाला आपण मान देऊयात. प्रताप आणि कल्पना वहिनीने सुद्धा मान दिलाय, तर आपण चिडून काय उपयोग आहे. तेव्हा आता प्रिया म्हणते की बाबा तुम्हाला मोठेपणा दाखवायचा तर तुम्ही दाखवू शकता, पण मला आता एक क्षणही इथे थांबायचं नाहीये. तर आता तिची बॅग घेत प्रिया म्हणते की मी निघते, मला आता इथे 1 मिनिटही थांबायचं नाही. तर तेवढ्यात अर्जुन म्हणतो की निघ निघ, पण या डिव्होर्स पेपरवरच्या सहीचा सोक्ष तर लागू दे, मग तू खुशाल जा. ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि ते ऐकताच उठून उभा राहत रविराज म्हणतो डिव्होर्स पेपर. तर प्रतिमा सुद्धा उठून उभा राहत म्हणते तुम्ही दोघे घटस्फोट घेताय. तेवढ्यात प्रताप आणि सगळे उठून उभा राहत. आता प्रताप म्हणतो की आम्ही तसं काहीच होऊ देणार नाहीये, कारण त्यांचं भांडण आम्ही मिटवण्याचा प्रयत्न करतोय. रविराज म्हणतो की अरे प्रताप पण. तर लगेच अर्जुन म्हणतो सिनियर तुझ्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरे देईन, पण त्या अगोदर मला तुला त्याचा लॉयर ॲक्ट विचारायचा आहे. आणि आता ते पेपर्स आणि तो कागद अर्जुन आता रविराजला दाखवत म्हणतो की सिनियर हे दोन्ही सह्या तू अगदी काळजीपूर्वक निरखून बघ, आणि यामध्ये तुला दोन्ही सह्या वेगळ्या वाटतात का. तर आता बारकाईने रविराज त्या डिव्होर्स पेपर आणि सायलीची कागदावरची सही बघू लागतो. तेव्हा आता त्या सह्या बघून अर्जुनकडे बघत रविराज म्हणतो की खरं तर दोन्ही सह्या वेगवेगळ्या दिसत आहेत. अर्जुन म्हणतो या पेपरवरच्या सहीमधला ल आणि ओकार आणि या नोटीसमधल्या सहीचा ल आणि उकार वेगवेगळा आहे. आणि त्यानंतर आता तन्वीने लिहिलेला तो कागद रविराज समोर धरत अर्जुन म्हणतो की पण डिव्होर्स पेपरमधला ल आणि उकार आणि तन्वीने काढलेल्या अक्षराचा ल आणि उकार मात्र एक आहे. तर ते शब्द ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर रविराज ते दोन्ही कागद बघतो आणि खरंच ते नाव आता एक असतं. तेव्हा आता राग येऊन रविराज म्हणतो तुला नक्की काय म्हणायचंय. तर आता अर्जुन म्हणतो की जे तुला कळलंय तेच मला म्हणायचंय. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला आलेल्या डिव्होर्स पेपरवरती सायलीने साईन केलेली नाहीये, तर तिची खोटी सही तन्वीने केली असे बोट करत अर्जुन आता रविराजला सांगतो. तेव्हा तन्वीला मोठा धक्का बसतो. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की हे कसं शक्य आहे. तर अश्विन म्हणतो प्रतिमा त्या तन्वीच्या बाबतीत काहीही शक्य आहे. अर्जुन म्हणतो की ही नोटीस मला सायलीने पाठवलेलीच नाहीये, कारण तिला या नोटीसबद्दल काहीच माहिती नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायलीच्या नावाने मला ही नोटीस तन्वीने पाठवली. तर आता रागाने रविराज प्रियाकडे बघतो आणि म्हणतो की अर्जुन जे बोलतो ते खरं आहे का. तेव्हा आता प्रिया म्हणते की बाबा अर्जुन जे बोलतो ते सगळं खोटं आहे, त्यामध्ये काहीच तथ्य नाही आणि या डिव्होर्स पेपरचा आणि माझा काहीच संबंध नाही. तेव्हा आता अर्जुन म्हणतो संबंध आहे प्रिया. तर आता अर्जुन म्हणतो की साने वकिलाची मदत घेऊन तू मला डिवोर्सची नोटीस पाठवली आणि ती सुद्धा सायलीची खोटी सही करून प्रिया. तर प्रिया म्हणते की तू काहीही बोलतोयस, खोटं बोलू नकोस अर्जुन. प्रिया म्हणते की हा कायमच खोटं बोलतोय आणि बाबा तुम्हाला माहिती आहे का काही दिवसापूर्वी हा माझ्यासोबत गुलुगुलू बोलून माझ्याबरोबर प्रेमाचे नाटक करत होता. तर आता रविराज रागाने अर्जुनकडे बघतो आणि म्हणतो प्रेमाचे नाटक म्हणजे.
तर आता प्रिया म्हणते की या तुमच्या लाडक्या ज्युनियरलाच विचारा ना ते. आणि ही सायली सुद्धा त्याला साथ देत होती बाबा. तर तेवढ्यात पुढे येऊन सायली खडकन प्रियाच्या कानाखाली मारते आणि म्हणते की माझी खोटी सही करताना तू पकडली गेली म्हणून तू आता अर्जुन आणि माझ्या प्रेमावरती संशय घेतेस. तेव्हा आता सायली म्हणते की अगं आमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, त्यामुळे यांनी तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक करणं याचा संबंधच येत नाही प्रिया. ते ऐकून आता अर्जुन हा अवाक होऊन सायलीकडे बघतो आणि तू कितीही प्रयत्न कर असा आमचा संसार मोडणार नाही प्रिया. ते ऐकून आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच वेळेस प्रेमाने सायलीने अर्जुनचा हात आपल्या हातात घेतलेला असतो. अर्जुनकडे बघत सायली म्हणते की 7 जन्माची गाठ बांधली तुझ्या अशा प्रयत्नांनी, ती कधीच तुटणार नाही. अर्जुन तर खूप खुश झालेला असतो आणि प्रियाचा मात्र जळफळाट. तेवढ्यात प्रिया म्हणते की पण मी खोटी सही काय करेन आणि मला तुझ्यासारखी सही कशी जमणार. तर आता लगेच सायली म्हणते जशी तू माझी सही आश्रमात करायची तशीच तू केली प्रिया. तेव्हा आता प्रियाला आणखी मोठा धक्का बसलेला असतो. तर आता कल्पना म्हणते की म्हणजे आश्रमात असताना देखील तन्वी खोटी सही करायची तुझी. तर सायली म्हणते कित्येक वेळा माझी खोटी सही करून मधुभाऊ आणि माझ्या अकाउंटमधून हिने पैसे काढले. तेव्हा ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर प्रिया म्हणते की ही खोटं बोलतीये मामी. प्रिया म्हणते काहीही बोलू नको सायली, आणि आता मला एक क्षणही इथे थांबायचं नाही आणि काहीच ऐकायचं नाही, मी निघते असे म्हणत प्रिया जाऊ लागते. तर सायली म्हणते थांब प्रिया, आता इथे या डिवोर्स पेपरवर तू जी सही केली ना त्याचं उत्तर तुला द्यावंच लागेल. प्रिया म्हणते की अगं मी काहीच केलं नाही तर स्पष्टीकरण कशाला देऊ आणि कसं देऊ. अर्जुन तू स्वतःला वकील म्हणून घेतोस ना, मग असे पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप तरी कसे करतोस माझ्यावर. तेव्हा आता बोट करत अर्जुन म्हणतो की तन्वी, पुराव्याशिवाय मी कधीच काही बोलत नाही आणि सिनियर जर तुझ्या मुलीला हा जर पुरावा अजून बरोबर वाटत नसेल तर माझ्याकडे अजून एक पुरावा आहे. तर आता अर्जुन त्याचा मोबाईल काढत रविराजला म्हणतो की ॲडव्होकेट सानेंचा आवाज तर तू ओळखशीलच ना सिनियर. आणि लगेच ती रेकॉर्डिंग अर्जुन चालू करतो. त्यामध्ये सानेंनी म्हटलेले असते की जर मी काही केलं तर माझी वकिली जाईल. अहो तिने एका खूप मोठ्या सिनियर वकिलाचं नाव घेऊन मला धमकी दिली. साने म्हणतात खरं तर मला असं वागायचंच नव्हतं, पण प्रिया किल्लेदार माझ्याकडे आले आणि त्यांचे वडील रविराज किल्लेदार यांची धमकी देत डिवोर्सची नोटीस आजच्या आज बनवायला सांगितली. आणि त्या ऐकायच्या मनस्थितीतच नव्हत्या. सायली सुभेदाराच्या नावाने त्यांनी माझ्याकडून डिवोर्सची नोटीस बनवून घेतली आणि त्यावरती तन्वी किल्लेदार यांनी सायली सुभेदारांची खोटी सही केली हे मला खरंच माहिती नव्हतं. हे सानेंचे बोलणे ऐकताच रविराज हा त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि एका सेकंदात साने वकिलांच्या रेकॉर्डिंगने दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी केलेले असते. रागाने प्रियाकडे बघत रविराज म्हणतो की आता यावर काय उत्तर आहे तन्वी तुझ्याकडे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सेटिंग तर खूप छान केली होती, सानेंना कुणाला काही सांगायचं नाही याची छान धमकी दिली होतीस. अर्जुन म्हणतो की पण आज मी आणि सायली त्यांना भेटलो होतो आणि त्यांनी आम्हाला सगळं काही खरं खरं सांगितलं. तर लगेच सायली म्हणते की आणि प्रतिमा आत्या, रविराज सर, हे घर सोडून आम्ही कुठेही जात नाही, फक्त आम्हाला यासाठी हा सगळा ड्रामा करावा लागला. तर प्रताप म्हणतो की अर्जुन आणि सायलीने हा प्लान आम्हाला अगोदरच सांगितला होता. रविराज आणि तन्वीचं हे सत्य उघड करण्यासाठी आम्ही त्यात सहभागी दिलो. तर लगेचच प्रिया म्हणते की मला अजिबात हे. तर म्हणतो की बस तन्वी, एक शब्दही बोलू नकोस. तर आता कल्पना म्हणते की तन्वी, रविराज आणि प्रतिमाची तू मुलगी आहे म्हणून आजपर्यंत आम्ही तुझ्या सगळ्या चुका पोटात घालत आलोय. रविराजने आता डोक्याला हात लावलेला असतो. तर कल्पना म्हणते की पण तू अर्जुन आणि सायलीला त्रास द्यायचं काही थांबतच नाहीये प्रिया. प्रताप म्हणतो की हे बघ तन्वी, पूर्णाजी आल्यानंतर आम्ही हे सगळं तिला सांगूच, पण त्या अगोदर मी तुला सांगतोय. प्रताप म्हणतो की या घरी येण्याचे कष्ट घेऊ नकोस, कारण या घराचं गेट तुझ्यासाठी आता कधीच उघडं नसणार आहे. ते ऐकताच आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. तर उरली सुरलेली रविराजची सगळी इज्जत आता सुभेदारांच्या घरी प्रियाने घालवलेली असते आणि रविराजने खाली मान घातलेली असते. आणि आता लगेचच रविराज खाली मान घालून तेथून निघून गेलेला असतो. तर इकडे अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये येतात. तर अर्जुन आता रागाचं कारण सायलीला विचारतो. तेव्हा सायली म्हणते की एकीकडे तुम्ही माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करताय आणि दुसरीकडे तुम्ही मधुभाऊची केस लांबवताय. अर्जुन म्हणतो मी मधुभाऊंची केस लांबवतोय. तर सायली म्हणते हो, कारण तुम्ही मधुभाऊची केस लांबवताय हे
मी माझ्या कानांनी ऐकलंय. तेव्हा ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता अर्धवट ऐकलेल्या सायलीचे बोलणे अर्जुन आता सायलीचा गैरसमज आता कसा दूर करेन हे बघण्यासाठी आणि अर्जुन आणि सायली मधुभाऊंना सोडून कसे एकत्र येतील हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.